नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय भूगोल यामधील पाठ क्रमांक 6 नैसर्गिक प्रदेश या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत। बघूया पहिला प्रश्न। प्रश्न क्रमांक 1, खालील विधाने लक्षपूर्वक वाचा। चूक असल्यास विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा। पहिले विधान आहे, पश्चिम युरोपीय प्रदेशातील लोक सौम्य व उबदार हवामानामुळे उत्साही नसतात। हे विधान चूक आहे। हे विधान दुरुस्त करून आपण या प्रकारे लिहिलेले आहे। पश्चिम युरोपीय प्रदेशातील लोक सौम्य व उबदार हवामानामुळे उत्साही असतात। दुसरं बघणार आहोत, प्रेयरी प्रदेशाला जगातील गव्हाचे कोठार असे म्हणतात। हे विधान बरोबर आहे। पुढचं बघणार आहोत, तिसरं, भूमध्यसागरी प्रदेशातील झाडांची पाने मेणचट असतात आणि झाडांची साल फार जाड असते। झाडांतील पाण्याचे बाष्पीभवन जास्त होते। हे विधान चूक आहे। आता हे विधान आपण बरोबर करून या प्रकारे लिहिलेले आहे। भूमध्यसागरी प्रदेशातील झाडांची पाने मेणचट असतात आणि झाडांची साल फार जाड असते। झाडांतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होते। पुढचं विधान बघणार आहोत। चौथं विधान आहे, उष्ण वाळवंटी प्रदेशातील उंट हा महत्त्वाचा प्राणी आहे, कारण तो अन्नाशिवाय दीर्घकाळ राहतो तसेच वाहतुकीसाठी उपयोगी आहे। हे विधान बरोबर आहे। पाचवं विधान आहे, वाघ सिंहासारखे मांसभक्षक प्राणी विषुववृत्तीय प्रदेशात जास्त आढळतात। हे विधान चूक आहे। यासाठीचे बरोबर विधान आहे या प्रकारे, वाघ सिंहासारखे मांसभक्षक प्राणी मोसमी व गवताळ प्रदेशात जास्त आढळतात। प्रश्न क्रमांक 2, भौगोलिक कारणे द्या। त्यातलं पहिलं, मोसमी प्रदेशात प्रामुख्याने शेती व्यवसाय करतात। याचे उत्तर आहे या प्रकारे, मोसमी प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून ठराविक ऋतूत पाऊस पडतो। या प्रदेशात सरासरी 250 ते 2500 मिमी पाऊस पडतो। दुसरं, या प्रदेशात उन्हाळ्यातील सरासरी तापमान सुमारे 27 डिग्री सेल्सिअस ते 32 डिग्री सेल्सिअस असते व हिवाळ्यातील तापमान सुमारे 15 डिग्री सेल्सिअस ते 24 डिग्री सेल्सिअस तिसरं, मोसमी प्रदेशातील ही पर्जन्याची व तापमानाची स्थिती अनेक पिकांच्या वाढीसाठी अनुकूल ठरते, म्हणून मोसमी प्रदेशात प्रामुख्याने शेती व्यवसाय करतात। पुढचा प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 2, विषुववृत्तीय वनातील वृक्ष उंच वाढतात। याचे उत्तर आहे या प्रकारे, विषुववृत्तीय प्रदेशात वार्षिक सरासरी तापमान 27 डिग्री सेल्सिअस व उन्हाळ्यातील सरासरी तापमान सुमारे 30 डिग्री सेल्सिअस असते। या प्रदेशात वर्षभर पाऊस पडतो व पावसाचे प्रमाण हे सरासरी 2500 ते 3000 मिमी असते। तिसरं, या प्रदेशात सूर्यकिरणे लंबरूप पडतात। भरपूर सूर्यप्रकाश व भरपूर पाऊस या वैशिष्ट्यांमुळे या प्रदेशातील वनस्पती झपाट्याने व दाटीवाटीने वाढतात। आणि चौथा पॉइंट आहे, परिणामी जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी विषुववृत्तीय वनातील वृक्ष उंच वाढतात। पुढचा प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 3, टुंड्रा प्रदेशात वनस्पती जीवन अल्पकाळ टिकणारे असते। या प्रश्नाचे उत्तर आहे या प्रकारे, टुंड्रा प्रदेशातील हिवाळ्यातील सरासरी तापमान सुमारे -20 डिग्री ते -30 डिग्री सेल्सिअस असते। हवामानाची ही स्थिती वनस्पतींच्या वाढीसाठी पोषक नसते। पुढचा पॉइंट आहे, दुसरा, टुंड्रा प्रदेशातील उन्हाळ्यातील सरासरी तापमान सुमारे 100 सेल्सिअस असते। या कालावधीत सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे छोटी झुडपे, गवत इत्यादी वनस्पती वाढतात, परंतु हिवाळ्यात या वनस्पती अतिशय थंड हवामानामुळे नष्ट होतात। त्यामुळे टुंड्रा प्रदेशात वनस्पती जीवन अल्पकाळ टिकणारे असते। पुढचा प्रश्न बघणार आहोत।
प्रश्न क्रमांक 3, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिलं, तैगा प्रदेशाचा विस्तार कोणत्या अक्षवृत्तांदरम्यान आहे? याचे उत्तर आहे या प्रकारे. तैगा प्रदेशाचा विस्तार सुमारे 550 ते 650 उत्तर अक्षवृत्तांदरम्यान आहे. प्रश्न क्रमांक 2, सुदान प्रदेशातील कोणतेही 3 तृणभक्षक प्राणी सांगा. त्यांच्या स्वसंरक्षणासाठी निसर्गाने कोणती व्यवस्था केली आहे? याचे उत्तर आहे या प्रकारे. सुदान प्रदेशातील 3 तृणभक्षक प्राणी जिराफ, झेब्रा, कांगारू आणि त्यांच्या स्वसंरक्षणासाठी निसर्गाने कोणती व्यवस्था केली आहे? तर याचे उत्तर आहे या प्रकारे. स्वसंरक्षणासाठी निसर्गाने केलेली व्यवस्था. सुदान प्रदेशातील तृणभक्षक प्राण्यांना निसर्गाने चपळ पाय दिले आहेत. मांसभक्षक प्राण्यांनी शिकारीसाठी हल्ला केला असता तृणभक्षक प्राण्यांना त्यांच्या चपळ पायांनी मांसभक्षक प्राण्यांपासून अत्यंत वेगाने दूर पडणे शक्य होते व त्यामुळे त्यांना स्वतःच्या जीवाचे रक्षण करता येते. पुढचा प्रश्न बघणार आहोत. तिसरा प्रश्न आहे, मोसमी प्रदेशांखाली दिलेली वैशिष्ट्ये कोणती? याचे उत्तर आहे या प्रकारे. मोसमी प्रदेशांखालील दिलेली वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे. पहिलं, हवामानाशी संबंधित वैशिष्ट्ये या प्रकारे. मोसमी प्रदेशात उन्हाळ्यातील सरासरी तापमान सुमारे 27 डिग्री सेल्सिअस ते 32 डिग्री सेल्सिअस असते. हिवाळ्यातील तापमान सुमारे 150 डिग्री सेल्सिअस ते 24 डिग्री सेल्सिअस असते. मोसमी प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून ठराविक ऋतूत पाऊस पडतो. पावसाचे प्रमाण सरासरी 250 ते 2500 मिमी असते. या प्रदेशात पावसाचे असमान व अनिश्चित वितरण आढळून येते. पुढचा प्रश्न आहे, या ठिकाणी पुढचा पॉइंट आहे या प्रकारे. दुसरा पॉइंट आहे, नैसर्गिक वनस्पतींशी संबंधित वैशिष्ट्ये. याचे उत्तर आहे या प्रकारे. मोसमी प्रदेशात पानझडी व निमसदाहरित वने आढळतात. या प्रदेशात पावसाच्या वितरणानुसार वनस्पती प्रकार दिसून येतात. आणि तिसरा पॉइंट आहे, मानवी जीवनाशी संबंधित वैशिष्ट्ये. बघा, या प्रकारची वैशिष्ट्ये आहेत. मोसमी प्रदेशात अनेक लहान लहान असंख्य खेडे आढळतात. या प्रदेशातील लोकांच्या अन्नात व पोशाखात विविधता आढळते. या प्रदेशातील बहुतांश लोकसंख्या प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायात गुंतलेली असते. या प्रदेशातील बहुतांश लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. प्रश्न क्रमांक 4, जगाच्या नकाशा आराखड्यात पुढील नैसर्गिक प्रदेश दाखवा. सूची तयार करा. बघा, आता या ठिकाणी या प्रकारचा हा जगाचा नकाशा दिलेला आहे. आपल्याला पुढील नैसर्गिक प्रदेश दाखवायचे आहे आणि सूची तयार करायची आहे. बघा, या प्रकारे याची आपण दाखवलेले आहे. कोलोरॅडो वाळवंट दाखवायचं आहे. दुसरा डाऊस गवताळ प्रदेश आणि तिसरं भूमध्यसागरी हवामान. पुढचा आहे ब्रिटिश कोलंबिया आणि शेवटचा आहे ग्रीनलँडचा लोकवस्ती असलेला भाग. अशा प्रकारे आज आपण पाठ क्रमांक 6 नैसर्गिक प्रदेश या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.